नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय। नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आपल्याला सर्वांना माहितच आहे की श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे, पण आपण कधी हा विचार केला आहे का की श्रावण महिन्यातच आपण भगवान महादेवाची एवढी जास्त आराधना का करतो? आपण आज याचेच उत्तर शोधणार आहोत। पौराणिक कथेनुसार महर्षी दुर्वासा यांनी इंद्राला एक श्राप दिला होता आणि या श्रापातून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी समुद्र मंथन सांगितलं होतं आणि या समुद्र मंथनातूनच एक हलाहल नावाचं विष तयार झालं होतं आणि हे विष आपल्या समुद्राला मिसळत होतं। तेव्हा सर्व देवी देवतांनी महादेवाला विनंती केली आणि महादेवांनी हे विष प्राशन केलं आणि हे विष महादेवाच्या सर्व शरीरात पसरू नये यासाठी माता पार्वतीने हे विष महादेवाच्या कंठातच रोखून ठेवलं होतं आणि त्यामुळेच या दिवसापासून आपण महादेवाला नीलकंठ म्हणून ओळखतो। या श्रावण महिन्यातच हे समुद्र मंथन झालं होतं, म्हणून विशेषतः जेव्हा महादेवाला विष प्यायल्यानंतर त्रास होत होता तेव्हा महादेवाला शांत करण्यासाठी किंवा त्यांचा त्रास कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल समर्पित केलं होतं आणि याचमुळे श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर जल समर्पित करतो आणि त्यांचा रुद्राभिषेक करतो। भगवान विष्णू हे आपले संरक्षक आहेत आणि जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा भगवान विष्णू हे अतिशय जास्त थकले होते आणि तो थकवा दूर करण्यासाठी भगवान विष्णू निद्रा अवस्थेत गेले असं म्हटलं जातं, ज्यामुळे आपली सृष्टी नियमित आणि व्यवस्थित चालेल। आता जेव्हा विष्णू हे निद्रावस्थेत गेले होते तेव्हा त्यांचं आपल्या सृष्टीचं पालन करण्याची जबाबदारी ही आपल्या महादेवांवर आली होती आणि हेच एक कारण आहे की भगवान विष्णूची आणि भगवान महादेवांची श्रावण महिन्यामध्ये आराधना केली जाते। तसेच माता सतीने राजा दक्ष यांच्या घरी योगक्रियेनुसार त्याग केला होता आणि त्याग करताना त्यांनी एक प्रण घेतला होता की मला जन्मोजन्मी महादेवच पती म्हणून हवेत आणि त्यांचा दुसरा जन्म हिमालयांची पुत्री पार्वती म्हणून झाला आणि त्यांनी याच श्रावण मासामध्ये कठोर तपस्या केली आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं होतं। जेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले तेव्हा माता पार्वतीचं आणि शिव यांचं लग्न झालं। ज्यानंतर भगवान शिव जेव्हा सासरी गेले तेव्हा त्यांचा मोठा थाटामाटामध्ये दुधाने दहीने आणि पाण्याने त्यांचा अभिषेक झाला आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं। यामुळेच आपण या श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर दुधाने दह्याने त्यांचा अभिषेक करतो। चला तर मग श्रावण महिन्याचं महत्त्व तुम्हाला कळालं असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद आणि बोला हर हर महादेव।